Hello students, welcome in the online lecture. This is the first lecture on the topic human health and diseases. In the last lecture, we have completed the topic organisms and population. In this topic, we will study about the human health and different types of diseases. In that, for example, amoebiasis, malaria, filariasis, all these type of diseases. There are about 10 diseases we will study in this topic. In this lecture, we will study about the introduction of the topic, about the immunity and types of the immunity. Then let us start with the introduction of the topic. बघा, या टॉपिकमध्ये आपण ह्युमन हेल्थविषयी स्टडी करणार आहे, म्हणजे आपल्या आरोग्याविषयी स्टडी करणार आहे. त्याच्याबरोबर वेगवेगळ्या डिसीजेसविषयी स्टडी करणार आहे. सुरुवातीला हा टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला आरोग्याविषयी माहिती दिलेली आहे. आपली इम्युन सिस्टीम कशी आहे, कशा प्रकारे वर्क करते ती, याच्याविषयीचा स्टडी आपण अर्ध्या टॉपिकमध्ये करणार आहे. आणि अर्ध्या टॉपिकमध्ये जवळपास 10 डिसीजेस, ड्रग ॲब्यूज, अल्कोहोल ॲब्यूज, ॲडिक्शन याविषयी आपण स्टडी करणार आहे. तर या लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन ह्या टॉपिकची, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या डेफिनेशन स्टडी करणार आहे आपण. त्याच्यानंतर इम्युनिटीविषयी स्टडी करणार आहे, इम्युनॉलॉजीचे डेफिनेशन स्टडी करणार आहे, त्याच्या ब्रँचेस स्टडी करणार आहे. त्याच्याबरोबर टाईप्स ऑफ इम्युनिटीमध्ये त्याचे जे 2 टाईप्स आहेत याच्याविषयी स्टडी करणार आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये सुरुवातीला आपल्या टॉपिकचं जे नाव आहे ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस, तर त्या टॉपिकमध्ये असणाऱ्या काही कन्सेप्ट्स, हेल्थ असेल, डिसीजेस असेल, याविषयीच्या डेफिनेशन्स आपण स्टडी करणार आहे. तर सुरुवातीला बघूया हेल्थ. इट इज डिफाइंड ॲज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग ऑफ अ पर्सन अँड नॉट ओनली फ्री फ्रॉम डिसीजेस. हेल्थ म्हणजे फक्त फिजिकल फिटनेस नाही, तर व्यक्ती फिजिकली फिट असण्याबरोबर मेंटली फिट असला पाहिजे, सोशल वेलबिंग असलं पाहिजे त्या पर्सनचं, तरच त्या व्यक्तीला हेल्दी पर्सन म्हणून आपण म्हणू शकतो. म्हणजे तो समजा एखादा व्यक्ती खूप हेल्दी आहे, कधीही आजारी पडत नाही, पण मेंटली डिस्टर्ब असेल, तर त्याला आपण हेल्दी पर्सन म्हणू शकणार नाही. एखादा व्यक्ती हेल्दी असेल, मेंटली वेल असेल, पण त्याचं सोशल वेलबिंग किंवा सोशल बिहेवियर जर चांगलं नसेल, तो इतर लोकांना त्रास देत असेल, तर त्याही व्यक्तीला आपण हेल्दी पर्सन म्हणू शकणार नाही. म्हणजे हेल्थ कशाला म्हणायचं, आरोग्य कशाला म्हणायचं, तर या कन्सेप्टमध्ये व्यक्तीचं फिजिकल फिटनेस, त्याच्याबरोबर मेंटल फिटनेस आणि त्याच्याबरोबर सोशल वेलबिंग असणं गरजेचं आहे. दुसरी डेफिनेशन बघतोय आपण. हेल्थचं स्टडी करणारी जी ब्रँच आहे तिला हायजीन असं म्हटलं जातं. हायजीन इट इज अ सायन्स ऑफ हेल्थ. हायजीन हे सायन्स आहे हेल्थचं. ह्याच्यामध्ये हेल्थविषयी स्टडी केलं जातं. वेगवेगळे रूल्स ठरवले जातात हेल्थसाठीचे. असे जे ब्रँच आहे सायन्सची त्याला हायजीन असं म्हटलं जातं. आता हे हायजीन ही जी कन्सेप्ट आहे ती कशासाठी डेव्हलप केली, तर व्यक्तीच्या हेल्थमध्ये कोणकोणत्या गोष्टी हायजेनिक आहेत, कोणकोणत्या गोष्टी चांगल्या आहेत हे सांगण्यासाठी, त्या कशा प्रकारे चांगल्या आहेत हे पटवून देण्यासाठी ही ब्रँच काढलेली आहे. त्याच्यानंतरची डेफिनेशन आपण स्टडी करणार आहे डिसीजेस म्हणजे रोग. डिसीजेस इज अ कंडिशन ऑफ डिस्टर्ब्ड फंक्शनिंग ऑफ वन ऑर मोर ऑर्गन्स ऑर सिस्टीम्स ऑफ द बॉडी कॉज्ड बाय इन्फेक्शन, डिफेक्टिव्ह डाएट ऑर हेरिडिटरी. बघा, डिसीज या शब्दाची जर फोड करून सांगायचं झालं तर डिस इज म्हणजे नॉट फील इझी. ज्यावेळी आपल्याला इझी फील होत नाही ती कंडिशन म्हणजे डिसीज असते. आणि हा डिसीज म्हणजे काय आहे तर डिस्टर्ब्ड फंक्शनिंग ऑफ वन ऑर मोर ऑर्गन्स ऑर सिस्टीम्स ऑफ द बॉडी. एखादी सिस्टीम, एखादा ऑर्गन
किंवा एकापेक्षा जास्त ऑर्गनचं फंक्शनिंग डिस्टर्ब झालं तर त्याला डिसीज म्हटलं जातं. आता हे डिस्टर्ब होण्यापाठीमागचा रिझन काय असू शकतो, तर त्याच्या पाठीमागं रिझन इन्फेक्शन असू शकतं, डिफेक्टिव्ह डाएट असू शकतो, चुकीचा आहार असू शकतो किंवा अनुवंशिकता असू शकते. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. या कोणत्याही कारणामुळं व्यक्तीच्या शरीरातील एखादा ऑर्गन किंवा एकापेक्षा जास्त ऑर्गन किंवा एखादी सिस्टीम व्यवस्थितरित्या काम करत नाही, त्या कंडिशनला डिसीज असं म्हटलं जातं. आता हे जे डिसीजेस आहेत अनहायजेनिक कंडिशनमुळे सुद्धा निर्माण होऊ शकतात. तर याच्यासाठी आपण हे डिसीजेस डेव्हलप होऊ नयेत किंवा व्यक्ती आजारी पडू नये याच्यासाठी आपण काय करायचं आहे, तर हायजेनिक कंडिशन वापरायचे आहेत. गुड हायजेनिक कंडिशन, बॅलन्स्ड डाएट घ्यायचं आहे, ड्रिंकिंग वॉटर क्लीन असलं पाहिजे, त्याच्याबरोबर स्वतःबरोबरच कम्युनिटी हायजीन असलं पाहिजे, रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज केला पाहिजे, डिसीजेसविषयी माहिती घेतली पाहिजे, त्याचा इफेक्ट बॉडीवरती काय होतो याच्याविषयी माहिती घेतलं पाहिजे. याच्याबरोबरच प्रॉपर डिस्पोजल ऑफ वेस्ट मटेरियल प्रॉपर डिस्पोज केलं पाहिजे. आता इथून पुढच्या टॉपिकमध्ये अर्ध्या टॉपिकमध्ये जे आपण डिसीजेस शिकणार आहे त्याच्यामध्ये लक्षात येईल की बरेच डिसीजेस वेक्टर बॉर्न डिसीजेस आहेत. त्यामुळे कंट्रोल ऑफ वेक्टर हे सुद्धा केलं पाहिजे आपल्याला डिसीजेस जर कंट्रोलमध्ये आणायचे असतील तर. आता हायजीनविषयी मी प्रत्येक वेळी बोलते किंवा आपल्या स्वतःविषयी किंवा कम्युनिटी हायजीनविषयी बोलते त्यावेळी तुमच्या लगेचच डोळ्यासमोर चित्र येईल ते कोरोनाचं. आत्ता सध्या जी कंडिशन आहे कोरोनाची, या कंडिशनमध्ये प्रॉपर हायजेनिक कंडिशन मेंटेन करणं किती गरजेचं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. मास्क म्हणा किंवा सोशल डिस्टन्सिंग पाळणं म्हणा, या सगळ्या गोष्टी हायजेनिक कंडिशनमध्ये येतात. त्यामुळे हायजीन किती महत्त्वाचं आहे हे तुमच्या याच्यावरून लक्षात आलं असेल. नेक्स्ट डेफिनेशन बघायची आपल्याला, इम्युन सिस्टीम. आता इम्युन सिस्टीम ही काय आहे, आता याच्या डेफिनेशनच्या स्टडीनंतर मी तुम्हाला एक विचारू शकत नाही, आपण ऑनलाईन लेक्चर आत्ता गुगल मीटवरती घेत नाही त्यामुळे विचारू शकत नाही. बरं बघूया आपण इम्युन सिस्टीमची डेफिनेशन काय आहे. द सिस्टीम ऑफ अ बॉडी विच प्रोटेक्ट्स अस फ्रॉम व्हेरियस डिसीजेस और डिसीज कॉझिंग एजंट्स इज कॉल्ड इम्युन सिस्टीम. आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करणारी जी सिस्टीम आहे आपल्या बॉडीमध्ये तिला इम्युन सिस्टीम असं म्हटलं जातं. याचं साधं सोपं उदाहरण, दररोजच्या जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या इन्फेक्शियस एजंटना एक्सपोज होत असतो, पण आपण दररोजच आजारी पडतो असं नाही. याच्या पाठीमागचं कारण असं आहे की आपल्या बॉडीमध्ये असणारी इम्युन सिस्टीम काम करते. आलेल्या पॅथोजनला, आलेल्या फॉरेन सबस्टन्सला, आलेल्या बॅक्टेरियाला किल करण्याचा प्रयत्न करते. ती कशी किल करते, कशा प्रकारे इम्युन सिस्टीम आपली काम करते याच्याविषयी आपण या टॉपिकमध्ये स्टडी करणारच आहे. तर पुढं बघायचं आहे आपल्याला डेफिनेशन, रेझिस्टन्स इज द ॲबिलिटी टू प्रोटेक्ट बॉडी फ्रॉम इन्फेक्शन ऑर डिसीज थ्रू अवर डिफेन्स मेकॅनिझम. रेझिस्टन्स ही कपॅसिटी आहे किंवा ॲबिलिटी आहे आपल्या बॉडीची, जी आपण काय करू शकते, ती कपॅसिटी किंवा ती ॲबिलिटी आपल्याला काय करू शकते, तर आपल्या बॉडीचं प्रोटेक्शन करू शकते. कशापासून, इन्फेक्शनपासून किंवा वेगवेगळ्या डिसीजेसपासून. ह्या कपॅसिटीला किंवा ह्या ॲबिलिटीला इम्युन सिस्टीमच्या रेझिस्टन्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करणार आहे बघा, कन्सेप्ट ऑफ इम्युनॉलॉजी. आता इम्युनॉलॉजी म्हणजे काय आहे याच्याविषयी अगोदर स्टडी करूया. इम्युनॉलॉजी इज द सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ इम्युन सिस्टीम, इम्युन रिस्पॉन्स टू फॉरेन सबस्टन्सेस अँड देअर रोल इन रेझिस्टिंग इन्फेक्शन. इम्युनॉलॉजी ही ब्रँच आहे सायन्सची. लॉजी म्हणजे स्टडी, हे तुम्हाला आत्तापर्यंत समजलं असेलच. 11वीत आपण बऱ्याच कन्सेप्ट स्टडी केल्या, त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. लॉजी म्हणजे स्टडी असते. इम्युनॉलॉजी हे सायन्सची एक ब्रँच आहे ज्याच्यामध्ये इम्युन सिस्टीमचा अभ्यास केला जातो. इम्युन सिस्टीम कशा प्रकारे रिस्पॉन्स करते एखाद्या फॉरेन सबस्टन्सला,
त्याच्याविषयी स्टडी केला जातो आणि तिचा रोल काय आहे रेझिस्टन्समध्ये याच्याविषयीचा ज्या ब्रँचमध्ये स्टडी केला जातो सायन्सच्या, त्या ब्रँचला इम्युनॉलॉजी असं म्हटलं जातं. आता याच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. इम्युनॉलॉजीच्या ब्रँचेस बघूया. बेसिक इम्युनॉलॉजी, स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इम्युन सिस्टीम. या बेसिक इम्युनॉलॉजीमध्ये फक्त स्ट्रक्चर आणि फंक्शनचा अभ्यास केला जातो आपल्या इम्युन सिस्टीमचा. दुसरे आहे क्लिनिकल इम्युनॉलॉजी, वॅक्सिनेशन, ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, ब्लड बँकिंग याच्याविषयी जिथं स्टडी केला जातो ती आहे क्लिनिकल इम्युनॉलॉजी. तिसरी आहे लॅबोरेटरी इम्युनॉलॉजी, टेस्टिंग ऑफ सेल्युलर अँड ह्युमोरल इम्यून फंक्शन्स. आपल्या बॉडीमध्ये ज्या प्रकारची इम्युन सिस्टीममध्ये काम करणाऱ्या 2 सेल्स असतात, ज्याच्यामध्ये बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्स येतात. टी लिम्फोसाइटकडून प्रोव्हाइड केलेल्या इम्युनिटीला सेल्युलर इम्युनिटी म्हटलं जातं, तर ह्युमोरल इम्युनिटीला ही बी लिम्फोसाइटकडून प्रोव्हाइड केली जाते. याच्याविषयी आपण पुढे स्टडी करणार आहे या टॉपिकमध्ये. आणि लास्ट टाईप जो आहे इम्युनिटीचा तो आहे सिरोलॉजी, द स्टडी ऑफ अँटीजीन अँटीबॉडी रिॲक्शन. या ब्रँचमध्ये इम्युनॉलॉजीच्या अँटीजन अँटीबॉडीच्या रिॲक्शनविषयी स्टडी केलं जातं. दिस इज अबाउट द कन्सेप्ट ऑफ इम्युनॉलॉजी. नेक्स्ट बघूया आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इम्युन सिस्टीम. आपल्या इम्युन सिस्टीमचे कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, गुणवैशिष्ट्य आहेत, तर त्यातलं पहिलं गुणवैशिष्ट्य तिचं आहे इट कॅन डिफरन्शिएट बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ, own body cells or molecules and non-self means foreign molecules. म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या स्वतःच्या सेल्स म्हणजे सेल्फ, ओन बॉडी सेल्स और मोलिक्युल्स, आणि नॉन सेल्फ म्हणजे फॉरेन मोलिक्युल्स यांच्यामध्ये डिफरन्शिएट करण्याची, विविधता करण्याची कपॅसिटी आपल्या इम्युन सिस्टीमकडे आहे. म्हणजे काय, तर आलेला फॉरेन सबस्टन्स जो आहे, बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, फॉर एक्झाम्पल कोरोना व्हायरस असेल, इट इज नॉट अ पार्ट ऑफ आवर बॉडी. आलेला जो व्हायरस आहे तो आपल्या बॉडीचा पार्ट नाही, तो फॉरेन आहे हे ओळखण्याची कपॅसिटी आपल्या इम्युन सिस्टीमकडे असते. ही ओळखण्याची कपॅसिटी असल्यामुळे इम्युन सिस्टीम आपली काय करत असते, तर त्या फॉरेन सबस्टन्सला बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे बऱ्याच लोकांमध्ये कोरोनाची कोणतेही सिम्पटम्स दिसत नाहीत, म्हणजे ते असिम्पटमॅटिक असतात जरी त्यांना इन्फेक्शन झालं असेल तर. म्हणजे या लोकांमध्ये काय होतं, त्यांची इम्युन सिस्टीम चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळं त्या आलेला जो व्हायरस आहे त्याला बॉडीमधून टाकण्याचा प्रयत्न केला जातो, त्याला बॉडीवरती कुठलाही इफेक्ट करू दिला जात नाही. हे कधी करू शकते इम्युन सिस्टीम, ज्यावेळी ती स्वतःच्या बॉडी सेल्समध्ये आणि बाहेरून आलेल्या बॉडी सेल्समध्ये डिफरन्शिएट करू शकेल, त्यावेळीच ती काय करू शकते, फॉरेन सबस्टन्सवरती, फॉरेन मोलिक्युल्सवरती ॲक्ट होऊ शकते, काम करू शकते. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट characteristic of immune system. And the second characteristic of immune system, it possesses immunological memory. इम्युन सिस्टीमकडं आपल्या इम्युनॉलॉजिकल मेमरी असते, जशी आपल्याकडं मेमरी असते, आपण अभ्यास केलेला लक्षात ठेवतो परीक्षा होऊपर्यंत, त्याच प्रकारे आपल्या इम्युन सिस्टीमकडं मेमरी असते, ज्याला इम्युनॉलॉजिकल मेमरी असं म्हटलं जातं. आता ही इम्युनॉलॉजिकल मेमरी जी आहे त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर बघा, पोलिओ वॅक्सिन किंवा पोलिओची लस जी आहे वयाच्या 5व्या वर्षापर्यंत दिली जाते, पण ती लाईफ टाईम काम करते. म्हणजेच का काम करू शकते, तर हे वॅक्सिन वयाच्या 5व्या वर्षापर्यंत ज्यावेळी दिलं जातं त्यावेळी इम्युनॉलॉजिकल मेमरी डेव्हलप होत असते अगेन्स्ट द पोलिओ व्हायरस. पोलिओ व्हायरसच्या अगेन्स्ट काय केलं जातं, तर मेमरी तयार केली जाते, त्यामुळं ती काय करत असते, आयुष्यभर काम करत असते. दिस इज ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक ऑफ इम्युन सिस्टीम. नेक्स्ट बघूया आपण अँटीजीन. नेक्स्ट डेफिनेशन आपल्याला स्टडी करायचे आहे अँटीजीन. Antigen, any foreign substance invading body and capable of stimulating an immune response is called an antigen.
असा फॉरेन सबस्टन्स, फॉरेन म्हणजे बाहेरून आलेला, जसं फॉरेनर येतात इंडियामध्ये तशा आपल्या बॉडीचा भाग नाही, बाहेरून आलेला जो पार्ट आहे त्याला फॉरेन सबस्टन्स म्हटलं जातं. इन्व्हॅडिंग बॉडी, बॉडीच्या आतमध्ये आल्यानंतर अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रिस्पॉन्स, बॉडीच्या आतमध्ये येऊ शकतो आणि आपल्या इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट म्हणजेच ॲक्टिवेट करू शकतो. असा जो फॉरेन सबस्टन्स आहे त्या फॉरेन सबस्टन्सला अँटीजिन असं म्हटलं जातं. त्याचं साधं सोपं उदाहरण देते मी तुम्हाला. कोरोना व्हायरस बॉडीचा भाग नाही, बॉडीमध्ये एंट्री करू शकतो, आपल्या इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करू शकतो. अशा सबस्टन्सला अँटीजिन असं म्हटलं जातं, म्हणजे बाहेरून येणारा. आता महत्त्वाचा रोल कोणता, बाहेरून जरी आला तर इट इज कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अँड इम्युन रिस्पॉन्स. बाहेरून आलेला जरी मोलेक्यूल असला तर त्याच्याकडं कपॅसिटी असते इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करण्याची. अशा सबस्टन्सला अँटीजिन असं म्हटलं जातं. असं का मी म्हटलं तर आपण आता प्लांट प्रोटीन खातो, प्लांटमधून प्रोटीन्स घेतो, बरोबर आहे. मग हे आलेले प्रोटीन्स जे आहेत फॉरेन आहेत, प्लांट्समधून घेतले म्हणजे. पण हे प्रोटीन्स आपल्या बॉडीला फॉरेन जरी असले तरी उपयोगाचे आहेत, आपल्याला कोणताही इफेक्ट होऊ देणार नाहीत बॉडीवरती, बॅड इफेक्ट. म्हणजे जरी फॉरेन असले तर त्यांच्याकडं आपल्या इम्युन सिस्टीमला कॅपेबल करण्याची ॲबिलिटी नाही, म्हणून त्यांना आपण अँटीजन म्हणू शकत नाही. असं म्हणूया डिसीज कॉझिंग एजंट बॉडीमध्ये आल्यानंतर डिसीज ज्या एजंट्समुळं होतात त्याला अँटीजन म्हटलं जातं. आता त्याच्या अगेन्स्ट काम जे करते इम्युन सिस्टीम ती कोणतं तर अँटीबॉडी. The protective chemical produced by immune cells in response to antigen are called the antibody. असं प्रोटेक्टिव्ह केमिकल आपली इम्युन सिस्टीम डेव्हलप करते जे अँटीजनला किल करणार आहे, अँटीजनच्या रिस्पॉन्सला कमी करणार आहे. अशा केमिकलला, प्रोटेक्टिव्ह केमिकलला अँटीबॉडी असं म्हटलं जातं. आणि अँटीबॉडीविषयी डिटेल स्टडी आपल्याला या टॉपिकमध्ये पुढं करायचा आहे. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट पॉईंट आपल्याला स्टडी करायचं आहे तो आहे इम्युनिटी. आता इम्युनिटी म्हणजे काय, यल मीन्स लॅटिनमध्ये इम्युनिस मीन्स फ्रीडम. लॅटिनमध्ये इम्युनिसला फ्रीडम म्हटलं जातं, म्हणजे स्वातंत्र्य. कुठल्याही प्रकारच्या फॉरेन एजंटच्या अगेन्स्ट काम करण्याचं स्वातंत्र्य ज्या सिस्टीमला आहे किंवा ज्या ह्याला आहे त्याला इम्युनिटी असं म्हटलं जातं, ॲबिलिटीला आहे त्या. तर ही जी कन्सेप्ट आहे इम्युनिटी, द कन्सेप्ट ऑफ इम्युनिटी इज बिलिव्ड टू बी स्टार्टेड बाय एडवर्ड जेन्नर इन इंग्लंड. जनरली हा इम्युनिटी हा कन्सेप्ट जो आहे हा एडवर्ड जेन्नर यांनी इंग्लंडमध्ये स्टार्ट केला. आता काय डेफिनेशन आहे इम्युनिटीची हे स्टडी करूया आपण. द टर्म इम्युनिटी रेफर्स टू द जनरल ॲबिलिटी ऑफ अ बॉडी टू रेकॉग्नाइज, न्यूट्रलाइज, डिस्ट्रॉय अँड इलिमिनेट फॉरेन सबस्टन्स ऑर रेझिस्टंट अ पर्टिक्युलर इन्फेक्शन ऑर डिसीज. तर इम्युनिटी ही जी टर्म आहे ही काय आहे तर जनरल ॲबिलिटी आहे. कशाची तर आपल्या बॉडीची. काय करण्याची ॲबिलिटी आहे, टू रेकॉग्नाइज म्हणजे ओळखणे, ओळखल्या गेल्यानंतर न्यूट्रलाइज करणे किंवा त्याला डिस्ट्रॉय करणे आणि बॉडीमधून इलिमिनेट करणे. कशाला, फॉरेन सबस्टन्सला. आणि तो इलिमिनेट करून बॉडीला रेजिस्ट करणं पर्टिक्युलर इन्फेक्शनच्या अगेन्स्ट किंवा डिसीजच्या अगेन्स्ट. ही जी ॲबिलिटी आहे आपल्या बॉडीची त्याला इम्युनिटी असं म्हटलं जातं. द टर्म इम्युनिटी रेफर्स टू द जनरल ॲबिलिटी ॲबिलिटी ऑफ अ बॉडी टू रेकॉग्नाइज, न्यूट्रलाइज or destroy and eliminate foreign substance to resist a particular infection or disease. आता हे जी इम्युनिटी आहे त्याचे दोन टाईप्स पडतात, टाईप्स ऑफ इम्युनिटी. इम्युनिटी इज क्लासिफाईड इंटू टू बेसिक टाईप्स. फर्स्ट टाईप इज द इनेट इम्युनिटी. दिस इम्युनिटी इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनबॉर्न इम्युनिटी. अँड द सेकंड टाईप इज द ॲक्वायर्ड इम्युनिटी. दोन टाईप्स पडतात इम्युनिटीच्या या.
म्हणजे ही जी ॲबिलिटी आहे रेकॉग्नाइज करण्याची, न्यूट्रलाइज करण्याची किंवा डिस्ट्रॉय करण्याची आणि रेझिस्टन्स देण्याची आपल्या बॉडीला, ती ॲबिलिटी 2 प्रकारची असू शकते, इनेट किंवा ॲक्वायर्ड. दोन्ही इम्युनिटीचे कॅरेक्टरिस्टिक्स फक्त आपण या लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. त्याच्याविषयी डिटेल स्टडी आपण पुढच्या लेक्चर्समध्ये, त्याच्यामध्ये बॅरियर्स आहेत इनेट इम्युनिटीचे, त्याच्यानंतर ॲक्वायर्ड इम्युनिटीचे युनिक फीचर्स आहेत, वेगवेगळे टाईप्स आहेत ॲक्वायर्ड इम्युनिटीचे, ह्या सगळ्याविषयी आपण स्टडी वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये करणार आहे. तर सुरुवातीला आपण इनेट इम्युनिटीच्या कॅरेक्टरिस्टिक्सविषयी स्टडी करूया. तर बघूया इनेट इम्युनिटीची कॅरेक्टर्स काय आहेत. द इम्युनिटी विच इज प्रेझेंट फ्रॉम बर्थ इज कॉल्ड इनेट इम्युनिटी और इनबॉर्न और नॅचरल इम्युनिटी. जी इम्युनिटी आपल्या जन्मापासून आपल्यामध्ये प्रेझेंट असते, जी रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती म्हणूया, किंवा असते जी जन्मापासून असते, आपल्या बर्थपासून असते, त्या इम्युनिटीला इनेट किंवा इनबॉर्न किंवा नॅचरल इम्युनिटी म्हटलं जातं. नॅचरली ती बॉडीमध्ये प्रेझेंट असते म्हणून त्याला नॅचरल इम्युनिटी असं सुद्धा म्हटलं जातं. सेकंड कॅरेक्टरिस्टिक ऑफ इनेट इम्युनिटी, इट इज इनहेरिटेबल, दॅट इज ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग्स. ही इनहेरिटेबल आहे म्हणजे हेरिडिटीनं पॅरेंट्सकडून तिच्या ऑफस्प्रिंग्सना पाठवली जाते. अशी असणारी इम्युनिटी जी आहे ती आहे इनेट इम्युनिटी. द थर्ड कॅरेक्टरिस्टिक, इट इज नॉट ॲक्टेड अगेन्स्ट अ स्पेसिफिक डिसीज कॉझिंग एजंट, हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज नॉन स्पेसिफिक इम्युनिटी. ही जी इम्युनिटी आहे एका स्पेसिफिक डिसीज कॉझिंग एजंटच्या अगेन्स्ट काम करत नाही, व्हास्ट व्हरायटीच्या किंवा सगळ्याच प्रकारच्या डिसीज कॉझिंग एजंटच्या अगेन्स्टही काम करते, म्हणून हिला नॉन स्पेसिफिक इम्युनिटी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, नॉन स्पेसिफिक इम्युनिटी इज कॉल्ड टू द इनेट इम्युनिटी. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, कॉन्टॅक्ट विथ पॅथोजन इज नॉट नेसेसरी. या इम्युनिटीमध्ये पॅथोजनशी कॉन्टॅक्ट करणं किंवा पॅथोजनच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन त्याला रेकॉग्नाइज करणं, त्याला ओळखणं हे गरजेचं असत नाही, म्हणून म्हटलेलं इथं कॉन्टॅक्ट विथ पॅथोजन इज नॉट नेसेसरी. अँड द लास्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द इनेट इम्युनिटी इज इट रिमेन्स थ्रू आउट द लाईफ. ही जी इम्युनिटी आहे ती थ्रू आउट लाईफ आपल्या बॉडीमध्ये राहते. इट रिमेन्स थ्रू आउट लाईफ. आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत आपल्याबरोबर राहणारी जी इम्युनिटी आहे. असं का म्हटलं मी, तर या इम्युनिटीमध्ये आपली स्किन येते, आपला म्युकसचं मेम्ब्रेन येतं, आपल्या बॉडीचं टेम्परेचर येतं, आपल्या बॉडीमध्ये असणारे वेगवेगळे pH येतात, वेगवेगळ्या सेल्स येतात, ज्या आयुष्यभर आपल्याबरोबर राहणार आहेत. म्हणून ही इम्युनिटी थ्रू आउट लाईफमध्ये आपल्या राहत असते. दिस इज अबाउट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द इनेट इम्युनिटी. काळजीपूर्वक बघा, काळजीपूर्वक ऐका. पुढे मी ॲक्वायर्ड इम्युनिटीचे कॅरेक्टरिस्टिक्स शिकवणार आहे. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, गिव डिफरन्स बिटवीन द इनेट इम्युनिटी अँड ॲक्वायर्ड इम्युनिटी, किंवा गिव डिस्टिंग्विश बिटवीन द इनबॉर्न अँड ॲक्वायर्ड इम्युनिटी. कोणताही वर्ड इथं वापरला जाऊ शकतो. नेक्स्ट बघूया आपण ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्वायर्ड इम्युनिटीचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघूया. द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ द ॲक्वायर्ड इम्युनिटी, द इम्युनिटी विच डेव्हलप्स आफ्टर बर्थ इज कॉल्ड ॲक्वायर्ड इम्युनिटी. बघा, इनेट इम्युनिटी जन्मापासून आपल्यामध्ये आहे, पण ॲक्वायर्ड इम्युनिटी बर्थ झाल्यानंतर, जन्म झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप करावे लागते, ॲक्वायर करावे लागते, आपल्याला मिळवावी लागते. या इम्युनिटीला ॲक्वायर्ड इम्युनिटी असं म्हटलं जातं, जी आपल्या जन्मानंतर आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप होत असते. सेकंड कॅरेक्टरिस्टिक, इट इज नॉन हेरिटेबल. ही अनुवंशिकतेनं पाठवली जात नाही. हिला आपल्याला स्वतःला ॲक्वायर करावी लागते, डेव्हलप करावी लागते. इट डज नॉट ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग्स. ही पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंग्सकडं पाठवली जात नाही, म्हणून म्हटलेलं ही स्वतःला डेव्हलप करावी लागल्यामुळं ह्या इम्युनिटीला ॲक्वायर्ड इम्युनिटी असं म्हटलं जातं. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक,
इट इज ॲक्टेड अगेन्स्ट स्पेसिफिक डिसीज कॉझिंग एजंट्स. ही इम्युनिटी ॲक्वायर होत असताना कोणत्या प्रकारचे इन्फेक्शन बॉडीला झालं त्याच्या अगेन्स्ट ते डेव्हलप होत असते, त्याच्या अगेन्स्टच फक्त काम करत असते. वेगवेगळे इन्फेक्शन झालं त्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट ती काम करत राहते. म्हणून ह्याला स्पेसिफिक डिसीज कॉझिंगच्या एजंटच्या अगेन्स्ट काम करणारी इम्युनिटी असल्यामुळं हेन्स इट इज कॉल्ड स्पेसिफिक इम्युनिटी. म्हणून या इम्युनिटीला स्पेसिफिक इम्युनिटी असं म्हटलं जातं. त्याच्यानंतरचं कॅरेक्टरिस्टिक्स असं आहे, कॉन्टॅक्ट विथ पॅथोजन इज नेसेसरी. आता ही इम्युनिटी स्पेसिफिक डिसीजच्या अगेन्स्ट काम करते. मग स्पेसिफिक डिसीज कॉझिंग एजंट आलेला जो आहे, पॅथोजन जो आलेला आहे त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जाऊन त्याला रेकग्नाईज करून मग काम करणं गरजेचं आहे. म्हणून कॉन्टॅक्ट विथ पॅथोजन इज नेसेसरी इन द ॲक्वायर्ड इम्युनिटी. नेक्स्ट आहे, इट इज टेम्पररी. ही इम्युनिटी टेम्पररी असते, थोड्याशा कालावधीपुरती राहते. एखादं इन्फेक्शन झालं बॉडीला, त्या इन्फेक्शियस एजंटला बॉडीमधून बाहेर टाकलं गेलं, म्हणजे रेकग्नाईज केलं, न्यूट्रलाइज किंवा डिस्ट्रॉय केलं आणि इलिमिनेट केलं, बॉडीमधून बाहेर टाकलं की त्या इम्युनिटीचं काम संपलं. त्यामुळे ती कशी असते, टेम्पररी असते. आता ही इम्युनिटी जी आहे इट इज ॲक्वायर्ड ड्युरिंग लाईफ टाईम, देअरफॉर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. आपल्यामध्ये जसं ॲडॅप्टेशन्स होतात, आपण मागच्या टॉपिकमध्ये स्टडी केलं, ॲडॅप्टेशन इज द ॲडजस्टमेंट मेड बाय द ऑर्गॅनिझम विथ सराउंडिंग. म्हणजेच जसं ॲडॅप्टेशन होत जातं तसंच आपल्या बॉडीमध्ये सराउंडिंगमधून आलेले जे पॅथोजन्स आहेत त्याच्या अगेन्स्ट इम्युनिटी डेव्हलप झाल्यामुळं, जसं आपण ॲडॅप्टेशन करतो तशाच प्रकारे ही इम्युनिटी डेव्हलप झाल्यामुळं ह्याला इम्युनिटीला ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी असं म्हटलं जातं. अँड धिस इम्युनिटी प्रेझेंट ओनली इन द व्हर्टिब्रेट्स. ही जी इम्युनिटी आहे ती फक्त व्हर्टिब्रेट्समध्ये प्रेझेंट असते, इनव्हर्टिब्रेट्समध्ये प्रेझेंट असत नाही. तर दिस इज अबाउट द ॲक्वायर्ड इम्युनिटी, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यावरती तुम्हाला डिफरन्स बिटवीन द ॲक्वायर्ड इम्युनिटी अँड इनबॉर्न इम्युनिटी असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 2 मार्क्सला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 डिफरन्स लिहायचे असतात. तर हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करा वाटल्यास घरी. हे लेक्चर संपल्यानंतर तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व करा. तर बघा, या टॉपिकमध्ये आपण या लेक्चरमध्ये आपण पहिलंच लेक्चर आहे आपलं ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस या टॉपिकचा. हा 10 नंबरचा टॉपिक आहे. याला 3 आणि 4 मार्क्सचं वेटेज आहे. तर असा असणारा हा जो टॉपिक आहे, या टॉपिकमधले सुरुवातीचं इंट्रोडक्शन, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कन्सेप्ट्स, वेगवेगळ्या डेफिनेशन्स, इम्युनॉलॉजीची डेफिनेशन, इम्युनिटीची डेफिनेशन, टाईप्स ऑफ इम्युनिटी, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इम्युन सिस्टीम, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इनेट इम्युनिटी, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी याच्याविषयी आपण स्टडी केलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इनेट इम्युनिटी कशा प्रकारे काम करते, कोणकोणते बॅरियर्स तिच्यामध्ये आहेत, ते कशा प्रकारे काम करतात याच्याविषयी स्टडी करूया. या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतो आहे. थँक्यू.